Hello, dear aspirants. Welcome back to our Nirantarais online platform. And now we are live. आज आपण या लेक्चरमध्ये 2021चा जॉग्रफीचे 5 महत्वाचे प्राईम असे PYQs बघणार आहेत. ओके. अँड फक्त PYQs बघणार नाही, त्यासोबत आपण त्याचं एक्सप्लेनेशन, ट्रिक्स, हॅक्स अँड टेक्निक्स हे सुद्धा बघणार आहेत. आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दोन्ही मेथड पण बघणार आहेत. परंतु त्याच्या आधी तुमच्यासाठी एक महत्वाचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन असेल बरं आज तुमच्यासाठी? तर मला एक गोष्ट सांगा, की भारताचा मान्सून अलीकडच्या काळामध्ये फार असा अनियमित का येतोय? या प्रश्नाचं उत्तर हे सर्वांनी देणं गरजेचं आहे. बिकॉज की हा आपल्या अभ्यासाचा पण पार्ट आहे आणि सध्या मान्सूनचं अनियमित चित्र जे आहे ते पण आपल्याला पाहायला भेटतं आहे. म्हणून सगळ्यांनी आन्सर कमेंट करायचा आहे. शेवटी मी मात्र तुम्हाला याचं जिओग्राफिकल आन्सर जे आहे ते नक्की देणार आहे. नाव सगळ्यांना क्लिअर झालं आहे. आता आपण आपल्या मेन कंटेंटकडे येऊया. आज बघा या ठिकाणी 2021 या वर्षातील जिओग्राफीचे 5 PYQs घेणार आहेत आणि तो मात्र आपला असणार आहे भाग नंबर 1. मुद्दा क्लिअर झाला? आधीच्या सेशनमध्ये आपण 2020 चे भाग 1, भाग 2 आणि भाग 3 असे तिन्ही सेशन्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्यामुळं ते तिन्ही सेशन जाऊन सगळ्यांनी बघावे. मित्र-मैत्रिणींना शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जे बी काय करायचे ते करा. ओके. सो चला. नाउ आजचा सेशन आपण पॉवरफुल पद्धतीने सुरू करूया. हिअर इज द टुडेज मोटिवेशनल कोट्स. ओके. आजच्या लेक्चरचा हा तुमचा काय आहे महत्त्वाचा असणारा मोटिवेशनल. ए पर्सन हू नेवर मेड अ मिस्टेक, नेवर ट्राय एनीथिंग. अल्बर्ट काय आहे? आइन्स्टाइन. क्या मतलब हो गया अभी इसका? काय अर्थ आहे? की जी व्यक्ती कधीच काही म्हणजे जी व्यक्ती मिस्टेक करत नाहीये, चुका करत नाही, ती व्यक्ती नवीन काहीच करत नाहीये. हे मी नाही सांगत आहे, अल्बर्ट आइन्स्टाइन सांगतायत. क्लिअर झालं? चला. नाउ हिअर इज द युअर फर्स्ट क्वेश्चन. इथे तुमचा आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आहे. नाउ आपला रूल काय आहे? तर मी 5 सेकंड देणार तुम्हाला. तुम्ही क्वेश्चन रीड करायचा आहे. ट्राय टू सॉल्व्ह इट. त्यानंतर मी तुम्हाला त्याचं नॉलेज सांगणार आहे आणि नॉलेजच्या बेसवर आपण सॉल्व्ह केला की आपण हॅक्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ट्रिक्स हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी जर बोलत असेल फक्त ट्रिक्स कामाची आहे का? नो, नेव्हर. 50% अभ्यास आणि 30% हॅक्स अँड ट्रिक्स याच्या आधारावर आपल्याला सक्सेस आणता येतं. कोणी जर बोलत असेल 100% मी अभ्यासाच्या बेसवर पास होतं, तर मग त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मात्र समजलेलीच नाही आहे. नाव आपला रेशिओ कसा असला पाहिजे प्रिपरेशनचा? 50% स्टडी अँड द 30% लॉजिक अँड हॅकच्या बेसवर. आता हे 30% का सांगितलेलं आहे की 50% अभ्यास असल्यानंतर साधारणतः 25 ते 30% क्वेश्चन्स आपल्याला लॉजिकच्या बेसवर सॉल्व्ह करता येतात, येतात, येतात आणि येतातच. त्यामुळं अप्रोच आपला असा असणं अपेक्षित आहे. क्लिअर झाला मुद्दा? चला, मी माझी ॲडिशनली बडबड बंद करतो आणि आपण येऊया क्वेश्चनवर. आय होप की तुम्ही क्वेश्चन वाचला असेल. नाव आपला पहिला थंब रूल काय आहे? आपला पहिला जो थंब रूल आहे तो म्हणजे आपला क्वेश्चन जो आहे तो प्रॉपर काय करायचा आहे? आपल्याला स्टडी रीड करायचा आहे. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? सो नाव हिअर क्वेश्चन रीड करण्यामध्येच की पॉइंट्स असतात. बघा, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे, कीवर्ड काय झाला याचा? अपक्षरण कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूपे मित्रांनो निर्माण होतात? नाव आता तुम्ही जेव्हा बी PYQ करत आहे तेव्हा तुम्ही हेच करायचं की कीवर्डला अंडरलाईन करून ठेवायची. ओके. मग आता प्रश्न त्यांनी सांगितलाय की अपक्षरण कार्यामुळे किंवा इरोजनमुळे कोणते भूरूपे निर्माण होतात? मग आता इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2 आहेत. संचयन. क्लिअर झाला मुद्दा? संचयन कार्यामुळे आणि दुसरा मुद्दा आहे मित्रांनो क्षरण. क्षरण कार्यामुळे. असे 2 प्रकारचे 2 भौगोलिक क्रियामुळे भूरूपांची निर्मिती होते. क्लिअर झालं? इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय विचारलंय? तर क्षरण कार्यामुळे. नाव आता हा प्रश्न कुठला आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, की हा प्रश्न या ठिकाणी आलेला कुठून आहे? येस. आता हा प्रश्नाचा विषय बघा. मी तुम्हाला पहिला विषय सांगतो, की हा प्रश्न आलेला आहे प्राकृतिक भूगोल. ओके. आणि त्या प्राकृतिक भूगोलापैकी भूरूपशास्त्र मराठीमध्ये
किंवा इंग्लिशमध्ये जिओमॉर्फॉलॉजी इथून आलेला आहे. आणि या जिओमॉर्फॉलॉजी पैकी प्रश्न कुठला आहे? तर या ठिकाणी लँडफॉर्म्स, लँडफॉर्म किंवा त्याला आपण भूरूपे म्हणतो. कोणते भूरूपे आहेत तर त्या ठिकाणी बहिर्गत असंही म्हणता येतं. बहिर्गत शक्ती किंवा बहिर्गत शक्तीचे कारके कोण आहेत तर सागरी लाटा. सागरी लाटा याच्यावर आलेला हा प्रश्न आहे. हे तुमच्या अभ्यासाचा भाग असायला पाहिजे. क्लिअर झाला मुद्दा, की प्रश्न कुठून आलेला आहे. ॲटलीस्ट पेपरमध्ये याची गरज नाही, पण आता तरी प्रिपरेशन करत असताना हे माहीत असणं गरजेचं आहे. चला आता मेन मेन क्वेशनकडे आपण या ठिकाणी जाऊया. सो जस्ट मिनिट. नाऊ हिअर इज द फर्स्ट क्वेशन. चला आता सांगा बरं तुम्ही याचे सगळे आन्सर. येस तुम्ही अभ्यासू आहेत सगळे. पहिलं बघूया चला. समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, सागरी तटीय स्तंभ, समुद्रकडा, तरंग निर्मिती, चबुतरा, वाळूचे दांडे. वाळूचे दांडे मात्र म्हणजेच काय आहे मित्रांनो, या ठिकाणी बीचेस, बीच बीच म्हणतो ना आपण, त्यामुळं पर्याय क्रमांक गेला 2. वाळूचे दांडे हे डिपोजिशनमुळे तयार होतात. लक्षात येत आहे. तिसरा बघा, आखात, समुद्र कडा, खाजण आणि वाळूचे दांडे. इथे पण तोच आहे, तो पण गेला. समुद्र तटीय स्तंभ, समुद्रकडा, आखात आणि खजान. खजान सुद्धा या ठिकाणी नाही आहे. क्लिअर झाला. समुद्र तटीय स्तंभ, समुद्रकडा, आखात आणि काय आहे या ठिकाणी खजान आहे. सो ऑप्शन 2 आणि 3 गेलेला आहे. 1 आणि 4 पैकी आन्सर आहे. आता अगेन पुन्हा एकदा जा. समुद्रकडा निर्माण होतात. आखात बिलकुल निर्माण होतं. सागर किनाऱ्यावरील गुहा आहे ना, केव्हज त्या सुद्धा निर्माण होतात आणि सागरीय तटीय स्तंभ. येस. सो माय डिअर फ्रेंड्स याचा आन्सर जे आहे काय आहे? फर्स्ट आहे सी क्लिफ, बे, हां, बे, सी वेव्हज, सी स्टक्स अँड स्टम्प्स. ते काय सांगितलंय? सी स्टक्स, सी क्लिफ, बे अँड द लगून्स. ओके, लगून्स त्याच्यामुळं ते तयार होत नाही आहे. ओके. सो आपल्याला एक गोष्ट समजून आली. समुद्रकडा, सी क्लिफ, बे, सी केव्हज आणि काय स्टक्स अँड स्टम्प्स. सो पर्याय क्रमांक काय आहे याचं आन्सर आहे. क्लिअर झाला मुद्दा. तो थोडंसं बघताना मायक्रो लेव्हलला ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. चला, आता आपल्याला आन्सर आलेला आहे. क्लिअर झाला. आता मी तुम्हाला जे सॉल्व्ह करून दाखवलं, ते मी नॉलेजच्या बेसवर या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता त्याला याला आपण हॅकच्या बेसवर सॉल्व्ह करूया. इथे काय आहे? वाळूचे दांडे आहेत. इथे वाळूचे दांडे आहे. अर्थात 2 आणि 3 या ठिकाणी गेलेला आहे. मग आपला मुद्दा या ठिकाणी येतो, की बाबा 4 की 1. आता पुन्हा बघा एक्झामिनरनं स्टेटमेंट कसे मांडलेत. समुद्र तटीय स्तंभ आहे का? तर इथे समुद्र तटीय स्तंभ आहे. ओके. समुद्र कडा आहेत का? इथे पण समुद्र कडा आहेत. आखात आहे का? तर या ठिकाणी आखात आहे. खजान आहे का? तर इथे काही नाही आहे. खजान नाही आहे. खजान डिपॉझिशनलचा आहे किंवा त्याला काय म्हणतो खजान याच्यामुळे तयार होत नाही आहे. तो खजान हे जरी समजलं आपल्याला तरी सुद्धा आपल्याला आन्सर काय करता येतं? या ठिकाणी काढता येतं. क्लिअर झाला? नाऊ चला. आता आपण या कन्सेप्टकडे जाऊया. ही संकल्पना जी आहे, मी मगा तुम्हाला सांगितलं कोणती संकल्पना आहे? हिअर तर सागरी सागरी लाटांचे कार्य. आता हे अभ्यास करत असताना हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सागरी लाटांचे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सागरी लाटा ह्या समुद्रातून अतिशय खोल खोल समुद्रातून किनाऱ्याकडे जसजशा वाहत येतात, तसं त्याचं क्षरण कार्य जे आहे, ते मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला भेटतं. हेच झाला मुद्दा. मग आता तेच त्यांनी सांगितलेलं आहे. लाईन ऑफ विटनेस, त्यानंतर सी केव्हज, त्यानंतर अंडर कटिंग अँड द स्टंप. आता हे काय आहे? इथे जर तुम्ही पाहिलं, तर सागरी लाटा इकडनं अशा येताना वाहत येणार आहेत. हा आपला इकडचा काय आहे? समुद्र किनारा आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा काय आहे? ब्लो होल आहे. येस. इथे जर तुम्ही पाहिलं तर हेडलँड आहे. इथे पण आहे. अर्क, कमान, सागरी कमान. बघा या ठिकाणी इथे जे आहे इकडनं पाणी तिकडे घुसून काय होतं? या ठिकाणी कमान तयार होते. हा बघा स्टक्स अँड स्टम्प सुद्धा आहे. ओके. हा फार मोठा असा काय आहे? या ठिकाणी स्टंप म्हणजे स्तंभ तयार झालेला आहे आणि इथे जर तुम्ही पाहिला तर स्टंप आहे. क्लिअर झाला. तो सागरी लाटा या जास्तीत जास्त पद्धतीने काय करतात? क्षरणाचं कार्य करतात आणि मग ते क्षरण होऊन जे मटेरियल तयार झालेलं असतंय, ते काय करतात? कुठेतरी डिपॉझिट करतात. सागरी किनाऱ्यावर डिपॉझिट करतात. कुठेतरी म्हणण्यापेक्षा सागरी किनाऱ्यावर आणि मग त्याच्यामधून काय होतं? हे वाळूचे दांडे किंवा बीचेस तयार होतात. क्लिअर झाला मुद्दा? सो अशा पद्धतीने हा आपण फर्स्ट वाला क्वेशन जो आहे आपण डील केलाय. नाव याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर सागरी भिंती आहेत का? तर येस सागरी भिंती आहेत. लाटामुळे तयार झालेले सपाट पायऱ्या, स्टेअरकेस म्हणतो आपण ते सुद्धा आहेत. सागरी गुहा इथे बघा. आता हे मी तुम्हाला ॲडिशनली दिलेलं आहे. ओके.
जेव्हा बी आपण अभ्यास करू त्याच्यामुळे काय होणार आहे त्याचे एक्झाम्पल सहित आपल्याला समजून येईल. याच्या पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट वाला जर तुम्ही पाहिलं तर अर्च आहे, समुद्र कमान आहे, टक्स अँड स्टम्प्स आहेत आणि समुद्र शिला असे काय आहेत ही महत्वाची असणारी चरण कार्यामुळे निर्माण होणारी ग्रुपे आहेत. नाव पहिला प्रश्न समजला असेल तर आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी जाऊया. क्लिअर झाला मुद्दा? सो सेकंड क्वेश्चन जर तुम्ही पाहिला बघा क्वेश्चन बारीक वाचा. खालीलपैकी कोणता खालीलपैकी शहरांचा कोणता समूह सुवर्ण चतुर्थ राष्ट्रीय महामार्गाने काय केलेला आहे जोडलेला आहे म्हणजे गोल्डन ट्रँगल जो म्हणतो आपण तो कोणत्या कोणत्या शहरामधून जातो सॉरी असा त्याचा अर्थ आहे. क्लिअर झाला मुद्दा? इथे बघा जालंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर नाही आहे. बंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा थोडंसं थांबूया आपण. अलाहाबाद, आग्रा, लखनौ, गोरखपूर नाही आहे. विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद ओके. विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद आणि बेळगाव. ओके. आता दोन दोन ऑप्शन जे आहेत ना या ठिकाणी कन्फ्युजन वाले त्या ठिकाणी आलेले आहेत. कोणता? इथे जर तुम्ही पाहिला तर इथे बेळगाव आहे, चेन्नई आहे, कोलकाता आहे आणि काय आहे या ठिकाणी आग्रा आहे. तर येस. विशाखापट्टणम, विजयवाडा, विजयवाड्याला नाही जात आहे. म्हणजेच काय झाला पर्याय क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दुसरा आन्सर आलेला आहे. आता हा प्रश्न आलाय कुठून मित्रांनो? हा कुठून प्रश्न आलेला आहे? तर जनरली जर तुम्ही पाहिला तर हा अभ्यासाचा भाग ते जास्तीत जास्त मुलांचा अभ्यासाचा भाग असण्याचं कारण नाही, कारण एवढे डिटेल्स कोणी वाचत नाही. पण ना हा तुमच्या चालू घडामोडीचा भाग आहे. हा तुमच्या चालू घडामोडीचा भाग आहे आणि हा प्रश्न जो आलेला आहे भारताचा भारताचा भूगोल आणि त्याच्यापैकी वाहतूक वाहतूक जी आहे ना भारतातील याच्यावरून आलेला प्रश्न आहे. जनरल सेन्सने सुद्धा आपल्याला याचा आन्सर आणता येतो. गोल्डन ट्रँगल आहे. ओके. तो मग कुठेतरी काहीतरी असं असायला पाहिजे गोल्डन ट्रँगल. है ना? असा असा तो हायवे आहे. क्लिअर झाला? आणि ॲक्चुअली त्याचा आन्सर तसंच आहे. बघा आता आपण इकडे जाऊया मॅपवर. नाव इथे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला दिसत असेल क्लिअरली. इथे कोण आहे? आपला इथे दिल्ली आहे. इथे आहे मुंबई, इथे आहे चेन्नई आणि इथे आहे कोलकाता. आता ह्या चारही महत्त्वाच्या शहरांना जो जोडणारा अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये हा प्रोजेक्ट झालेला आहे. याला आपण म्हणतो काय? सुवर्ण चतुर्थ काय आहे? महामार्ग. मग आता इथून जर तुम्ही पाहिला दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता असं आपल्या ऑप्शनमध्ये होतं का? तर आपल्या ऑप्शनमध्ये तसं नव्हतं. परंतु इथे लक्षात ठेवा मुंबई अँड दिल्ली या दोघांच्या मध्ये मात्र आग्रा आहे. ओके. ओके. मुंबई आणि दिल्लीच्या मध्ये एनएच आधीचा नॅशनल हायवे नंबर जो 3 आहे, तोच काय आहे याचा एक भाग आहे. म्हणजेच नॅशनल हायवे 3 कुठून जातो? तर मुंबई आणि आग्र्यामधून. क्लिअर झाला? सो त्यानंतर जर इथून पाहिलं मुंबई, पुणे, इकडे बेंगलोर, बेंगलोरवरून कर्नाटकामधून खाली जातो तामिळनाडू म्हणजे चेन्नई. चेन्नईवरून निघाला आंध्र प्रदेश, आधीचा आंध्र प्रदेश. ओके. मग असा समुद्र किनारी किनारी तो काय करतो या ठिकाणी जातो कोलकात्याला आणि कोलकात्यावरून पुन्हा दिल्लीला काय होतो या ठिकाणी कनेक्ट होतो. क्लिअर झाला मुद्दा? तो आपल्याला आन्सर आपला आलेलं आहे. कोणतं आन्सर होतं आपलं? तर 2. बेंगलोरला जातो का? तर येस बेंगलोरला जातो. चेन्नईला जातो का? तर येस चेन्नईला जातो. कोलकात्याला जातो का? तर येस कोलकात्याला सुद्धा त्या ठिकाणी जातो. आग्र्याला जातो का? एनएच नंबर 3 चा आधार घेऊन आग्र्याला सुद्धा जातो. नाव आता जरी तुम्हाला एवढा जरी सेन्स नाही लागला, तरी सुद्धा एक हॅक्स आहे. 4 महत्त्वाची शहरे म्हणजे मुंबई, दिल्ली, आग्रा आणि कोलकाता. मग तो ऑप्शन शोधायचा. मुंबई, दिल्ली, आग्रा, कलकत्ता कुठे-कुठे आहे? तर यात एकंदरीत जर जर तुम्ही सगळ्या पर्यायांमध्ये शोधलं, तर इथे काय फक्त दिल्ली आहे, इथे मुंबई नाही आहे. म्हणजेच पर्याय आता मी तुम्हाला हॅक्स नाही सांगतोय बरं. म्हणजे इथे काय आहे? हा पर्याय गेलेला आहे. क्लिअर? इथे काय आहे? इथे फक्त काय आहे? चेन्नई आणि कोलकाता आहे. इथे दिल्ली नाही आहे आणि मुंबई सुद्धा या ठिकाणी सपोज नाही आहे. इथे काय आहे? इथे अलाहाबाद, आग्रा, लखनौ इथे गोरखपूरचा काही प्रश्न येत नाहीये. त्यानंतर विशाखापट्टणम आणि विजयवाडा इथे इथे कोण नाहीये तर इथे चेन्नई नाही आहे. मस्त. तो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर नंबर 2 आलेला आहे. त्याच्या मी तुम्हाला या ठिकाणी ही नोट सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. नाव आता इन फ्युचरमध्ये जर प्रश्न आला तर काय करायचं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ही सुवर्ण काय आहे? महामार्गाची काय आहे? डिटेल्समध्ये नोट्स आहे. कुठे-कुठे जातो? तर मुंबई, दिल्ली. आता मुंबईवरून दिल्लीला जात असताना किंवा दिल्लीवरून मुंबईला येत असताना कोणत्या-कोणत्या शहरातून जातो? तर दिल्ली, इथे बघ पाहिलं जयपूर, अहमदाबाद, त्यानंतर वडोदरा आणि मुंबई. ओके. नॅशनल आता आत्ताचा हा 48 आहे. ओके. राज्य कोणते-कोणते? तर दिल्लीमधून जातो, हरियाणामधून जातो,
राजस्थानमधून जातो, गुजरातमधून सुद्धा जातो आणि महाराष्ट्रामधून सुद्धा जातो. क्लिअर झाला मुद्दा? सो मित्रांनो, हे इन डिटेल्समध्ये हे असं अभ्यास करणं गरजेचं आहे. पी-वाय-क्यूचा मतलब फक्त एवढा नाही आहे. लक्षात ठेवा. एवढा अनुभव सांगतोय मी. पी-वाय-क्यूचा मतलब एवढा नाही आहे मित्रांनो, की आपण डायरेक्ट फक्त उत्तराकडे जाणे. उत्तराकडे तर जाणं आपलं काम आहेच. परंतु मग उत्तर आता हाच क्वेशन येईल का तुम्हाला? नाही, याच्यापेक्षा जास्त वेगळा येऊ शकतो. मुंबई आणि चेन्नई कुठून-कुठून जातो? मुंबई, पुणे, सोलापूर, अ, बंगलोर एंड द काय आहे इकडे चेन्नई. ओके. आता हे सोलापूरचं या ठिकाणी क्वेशन मार्क आलेला आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही पाहिलं चेन्नई आणि कोलकाता. येस. विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता. मी तुम्हाला मग बोललो विजयनगर तिकडनं जात नाही. कोलकाता आणि दिल्ली. ओके. सो अशा पद्धतीने ही काय आहे इन डिटेल्समध्ये असणारी नोट्स आहे. आता कोणती-कोणती महत्त्वाची शहरे आहेत बाबा याच्यावर? तर याच्यावर काय आहे? या ठिकाणी दिल्ली आहे, जयपूर आहे, अहमदाबाद आहे, वडोदरा आहे आणि मुंबई. म्हणजे हा जो असा पट्टा येतो ना याच्यावर. इथे आहे दिल्ली, इथे आहे मुंबई. याच्यामध्ये काय तर ही महत्त्वाची शहरे आहेत. नाव मुंबईवरून चेन्नईपर्यंत जाताना कोणती शहर आहेत? मग हे बघा हा असं आहे. मग आपल्याला आपलं पुणे इथे आहे, बंगलोर इथे आहे आणि चेन्नई आहे. मुद्दा क्लिअर झाला? तर मग इथून चेन्नईवरून पुन्हा तो काय करतो असा इकडे कोलकात्याला जातो. मग कोलकात्याला जात असताना विशाखापट्टणम आहे, भुवनेश्वर आहे आणि कोलकाता आहे. तर इथे कोलकाता आला. त्यानंतर पाटणा, वाराणसी, अलाहाबाद आणि आग्रा. इथून जर तुम्ही पाहिलं तर हा असा पुन्हा हे दिल्लीला पोहोचलेला आहे. सो ही काय आहे महत्त्वाची नोट्स आहे या ठिकाणी. आय होप की मुद्दा क्लिअर झाला असेल. चला नेक्स्ट वाला क्वेशन जो आहे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये बघा. वैशिष्ट्यावर क्वेशन येतात. एक साधारणतः 5,800 किलोमीटर एकूण लांबी आहे. राष्ट्रीय महामार्ग NH48, NH16, NH19 आणि NH44 यांना एकत्रित मिळून काय करतो आहे तो बनतो आहे. समाविष्ट राज्य कोणते-कोणते आहेत मित्रांनो मग? इथे जर तुम्ही पाहिलं तर दिल्ली, राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश. आता एक्झामिनर बडा हुशार असतो. मुलांना नावं माहिती आहेत. मग किती राज्यातून जातो? किती राज्यामधून हा रोड जातो? तर बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तो हा गोल्डन ट्रायंगल जो आहे हा एकूण 12 राज्यातून जातो. लक्षात आलं का? 12 राज्यातून. केंद्रशासित प्रदेशातून जातो का? तर मित्रांनो नाही आहे. तसं दिल्ली जर पाहिलं तर युटीच आहे. दिल्ली सोडलं तर बाकी पण दिल्ली युटी जरी असलं तरी सुद्धा ते एक राज्य आहे. ओके. तर ते जर सोडलं तर बाकी कोणत्याही केंद्रशासित प्रदेशातून जात नाही आहे. महत्त्व काय आहे मित्रांनो? या महामार्गामुळे व्यापार, वाहतूक, पर्यटन, सांस्कृतिक आदान-प्रदानाला मोठी चालना मिळालेली आहे. आता मला तुम्ही सांगा इन फ्युचर याच टॉपिकवर कसा जरी प्रश्न आला, तरी सुद्धा तुमचा प्रश्न या नोट्स 100% सॉल्व्ह होणार आहे. तो अशा पद्धतीने आपण दोन्हीही पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. नाऊ हिअर इस द नेक्स्ट वाला क्वेशन जो आहे 2021 चा. आता क्वेशन काय सांगतोय बघा. पहिला तर क्वेशनचा प्रकार बघा. क्वेशन आहे या ठिकाणी जोड्याच्या प्रकारामधला. कोणत्या प्रकारामधला आहे क्वेशन? जोड्याच्या प्रकारामधला आहे. मग आता जोड्या कशाच्या जोड्या आता? या ठिकाणी प्रदेश आहे आणि या ठिकाणी वारे आहेत. आता ही वारे म्हणजे कोणते मित्रांनो? तर स्थानिक वारे आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? स्थानिक वारे. आता हा प्रश्न आलाय कुठून? हा पण महत्त्वाची गोष्ट आहे ना. मग हा प्रश्न अगेन पुन्हा प्राकृतिक भूगोल आणि त्याच्यापैकी त्याची उपशाखा कोणती आहे तर हवामान. हवामानशास्त्र इथून हा काय केलेला आहे प्रश्न आलेला आहे आणि हवामानशास्त्रामध्ये सुद्धा काय आहे तर स्थानिक वारे स्थानिक वारे आणि त्याचे वितरण इथून प्रश्न आलेला आहे. आता हे आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. तर चला आपण बघूया. इथे सहारा, वाळवंट, ग्रीस, इराण आणि अल्प्स हे त्यांनी सांगितलेलं आहे. इकडे कोणते-कोणते वारे आहेत तर फोन, सॅमून, सिरोको आणि खामसीन हे काही महत्त्वाचे वारे आहेत. नाव आता त्याला अ, अभ्यासाच्या बेसवर याला क्लिअर करूया. क्लिअर झाला मुद्दा? इथे जर तुम्ही पाहिलं तर अल्प्स माउंटेन रेंज जो आहे अल्प्स, या अल्प्स माउंटेन रेंज जरी माहिती असलं तुम्हाला, तरी सुद्धा ॲन्सर निघतं. क्लिअर झाला? तर अल्प्स माउंटेन रेंज मधून कोण वाहतं? तर फोन नावाचे वारे वाहतात. आता क्लिअर आहे? फोन आहे ना? तो डीला डीला एक जोडी कुठे आहे? सो डीला एक जोडी जर तुम्ही पाहिलं तर फक्त एकाच ठिकाणी आहे. म्हणजेच आपलं ॲन्सर काय झालेलं आहे? या ठिकाणी आलेलं आहे. बघा किती सोपं आहे. फक्त काय पाहिजे, की 50% अभ्यास आणि डोकं शांत पाहिजे. डोकं शांत असलं, की माहीत नसलेल्या प्रश्नाचे सुद्धा आपल्याला ॲन्सर्स येतात. क्लिअर झालं?
सो बघा, या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटलेला आहे 2. ए ला 4 आहे, सहारा प्रदेश, खामसिंग. बी ला 3 आहे, सिरोक्को. त्यानंतर सी ला 2 आहे, इराणचं कुठे आहे? सैमोना आहे. तर ह्या आन्सर निघालेला आहे. आता याची आपण या ठिकाणी नोट्स बघूया. हे बघा, या ठेकातील या मॅपमध्ये जगभरातील जे काही महत्त्वाचे वारे आहेत, हे वारे काय केलेले आहेत? दाखवलेले आहेत. लोकल विंड्स आहेत. स्थानिक वातावरणातील घडामोडीमुळं आणि स्थानिक प्राकृतिक रचनेमुळं जगामध्ये असे काही वारे आहेत, की जे वारे फक्त त्याच प्रदेशामध्ये काय करतात? वाहताना आपल्याला पाहायला भेटतात. जसं भारतामध्ये लू आहे, कालबैसाखी आहे. हे वारे आहेत. हे वारे भारतामध्ये स्थानिक विशिष्ट कारणामुळे तयार होताना पाहायला भेटतात. तसे जगामध्ये काही हे वारे आहेत. जसं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हार्मटन आहे, हमसीन आहे, सिरोक्को आहे. हे बघा या ठिकाणी आलेला फोन. इथे अल्प्स माउंटेन रेंज आहे. तर ते फोनच्या तिथे वाहतात. त्यानंतर लेव्हंट आहे, मिस्ट्रल आहे, कोरा आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे वारे आहेत, या वाऱ्याचे साधारणतः 2 प्रकार पडतात बाबा. एक काय आहे? उष्ण वारे आहेत आणि दुसरे जे आहेत या ठिकाणी थंड वारे आहेत. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, की पृथ्वीच्या पृष्ठभागावर असा प्रदेश जो की वाळवंटीय प्रदेश आहे, तिथे काही थंड वारे वाहणार आहेत का? नाहीये ना. तर तिथे उष्णच वारे वाहणार आहेत. आणि पृथ्वीचा असा प्रदेश, की ज्या ठिकाणी तापमानाची कमतरता असते, त्या ठिकाणी उष्ण वारे वाहतील का? नाही आहे. थंडीच्या ठिकाणामध्ये थंडच वारे वाहतील. सो जिओग्राफीमध्ये थोडंसं काय करायचं आहे, या ठिकाणी लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे खामसीन इथे आहे, फॉन इथे आहे, सिलिको इथे आहे. आता याच्या आपण इंडियन आणि तुम्हाला अजून एक सांगतो, जगातील सर्वात लक्षात ठेवा, सर्वात जास्त वारे जे आहेत ना, हे सहारा वाळवंट जो आहे किंवा हा आफ्रिकेचा जो उत्तर भाग आहे ना, उत्तर भाग, या आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये जगातील स्थानिक वारे खूप जास्त प्रमाणामध्ये वाहत आहेत. क्लिअर झाला? चला. आता जगभरातील काही महत्त्वाचे वारे जर पाहिलं, आधीच्या लेक्चरमध्ये पण आलेला आहे हा उत्तर विचार. चिनूक वारे कुठे वाहतोय? तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी वाहतोय. अमेरिकेचा जो रॉकी माउंटेन रेंज आहे तिथे वाहतोय. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, हे लक्षात ठेवा. हे निकनेम आहेत ना, टोपण नावं, हे प्रश्न विचारतो एक्झामिनर. चिनूक वाऱ्यांना स्नो ईटर म्हणतात. कारण तो माउंटेन रेंजमध्ये असणारे जे काही पर्वतावर असणारा जो बर्फ आहे, हा बर्फ या उष्ण वाऱ्यामुळे काय केला जातो? वितळला जातो आणि मिसिसिपी आणि मिसुरी या दोन्ही नद्यांचं जे क्षेत्र आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं? पाणी पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. क्लिअर झाला मुद्दा? हे उष्ण आहेत. अ, हिमालयन बर्फ प्रदेशात वितळणारा हा वारा आहे. आता हिमालयन इन द सेन्स रॉकी माउंटेन रेंज. आपला हिमालय नाही हां, लक्षात ठेवा. फोन वारे युरोपमध्ये अल्प्स आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. अल्पाइन विंड्स आहेत ते, ओके. कोरडे आहेत. त्या पर्वतरांगेतून वारा वाहतोय. मिस्ट्रल बघा, फ्रान्समध्ये हा मिस्ट्रल वारा वाहतो आहे. थंड आहे. त्यानंतर पुन्हा जर पाहिलं तर आपल्या जोड्यामध्ये आलेला हा शिरोको आहे. उत्तर आफ्रिकेतून वाहतो आहे आणि हर्मटन जो आहे. आता लक्षात ठेवा, जो हर्मटन जो आहे, त्याला गुनियानाचा काय, गुनिया जी आहे आखात, या गुनियाच्या आखाताचा डॉक्टर विन म्हणतात आणि प्रश्न आलेला आहे, की खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला या ठिकाणी डॉक्टर वारे म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कोण? तर गुन्ह्याच्या आखातामध्ये असणारा हर्मटन हा जो आहे डॉक्टर विन आहे. त्यानंतर बघा खामसीन आहे, कोरा सुद्धा आहे, नॉर्वेस्टर्न भारतामध्ये वाहतो, ब्लू भारतामध्ये वाहतो, सॅन्टा आना अमेरिकेमध्ये वाहतो अँड लॅव्हेंडर जो आहे तो सुद्धा काय आहे, या ठिकाणी भूमध्य सागराच्या आसपास तो वारा वाहताना पाहायला भेटतोय. तर धिस इज द प्रॉमिनंट नोट. धिस इज द मोस्ट इम्पोर्टंट नोट, की ज्या नोट्समुळे तुम्हाला फक्त पी-वाय-क्यूज नाही तर पुढे येणारे सुद्धा त्याच्यावर येणारे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होणं अपेक्षित आहे. मुद्दा क्लिअर झाला? चला नेक्स्ट वाला बघा प्रश्न. प्रश्न एकदा वाचून घ्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो प्रश्न. काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पांजल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वतरांग आहे? लक्षात आलंय? की हा आहे आता प्रश्न कुठला? सांगा बरं कुठला प्रश्न आहे हा? तर हा आहे भारताचा भूगोल. हा आहे मित्रांनो भारताचा जिओग्राफी. ओके. आणि भारताचा जिओग्राफी मधील कुठला पार्ट आहे हा? हा आहे प्राकृतिक प्राकृतिक रचना आणि हा प्राकृतिक रचनेपैकी काय आहे तर पर्वतीय प्रदेश म्हणजेच कोण? तर हिमालयीय पर्वतीय प्रदेश. क्लिअर झाला मुद्दा सगळ्यांना? चला. आता त्यांनी सांगितलं की काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पांजल पर्वत श्रेणी यांच्यामध्ये अशी कोणती पर्वत श्रेणी आहे ती स्थित आहे. आता मित्रांनो हा आपल्या अभ्यासाचा भाग असायला पाहिजे की नाही? तर येस हा आपल्या अभ्यासाचा भाग 100% असायला पाहिजे आहे. त्याच्याशिवाय क्वेश्चन पेपर तयार होत नाहीये लक्षात ठेवा. तर हा आपला अभ्यासाचा भाग असणं गरजेचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातील सर्वात उत्तरेकडे असणारी भारताची पर्वतरांग जी आहे, कुनलुन, जे की आपल्याकडे नाहीये, जे की नेपाळमध्ये आहे.
पण भारतामध्ये जी आहे तिला काय म्हणतो काराकोरम आहे ना. काराकोरम ही अतिशय दुर्गम म्हणजे उत्तरेकडे असणारी काय पर्वतरांग आहे. तो सर्वात उत्तरेला कोणती आहे? तर काराकोरम. ओके. आणि दक्षिणेला कोणती आहे? तर या ठिकाणी शिवालिक टेकड्या. शिवालिक टेकड्या. तर आता आन्सर शोधूया. इथे जर तुम्ही पाहिलं काराकोरम आणि पीर पंजल याच्यामध्ये विचारलेला आहे. म्हणजे शिवालिक टेकड्या हा ऑप्शन जातो. कारण तो पार दक्षिणेला आहे. तीर्थर आपल्याकडे आहे का? ही तीर्थर आपल्याकडे नाही आहे. ती आहे तिकडे भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडे आहे. पामीरचं पठार हे आपल्याकडे आहे का? नाही आहे. कारण पामीरची नॉट यालाच काय म्हणतो? जगाचं छप्पर किंवा रूफ ऑफ वर्ल्ड असं म्हणतात. तो पामीरचं पठार सुद्धा भारताच्या बाहेर आहे. राहिला प्रश्न कोणता आपल्याकडे ऑप्शन? तर या ठिकाणी फक्त झास्कर पर्वतरांग आहे आणि ॲक्चुअली सही उत्तर जे आहे, तर ते तेच आहे झास्कर पर्वतरांग. क्लिअर झाला मुद्दा? आता अभ्यासाच्या बेसवर तर आपल्याला काय केलेलं आहे? हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. नाऊ आता हॅकच्या बेसवर जर तुम्ही पाहिलं तर हॅक काय सांगतो आहे? आपल्या अभ्यासाचा भाग असल्यामुळे आपल्या सगळ्यांना असं माहीत असणं गरजेचं आहे. ओके. ही आहे काराकोरम, ही आहे शिवालिक. शिवालिक. त्यामुळे शिवालिक पर्वतरांग गेली. ओके. पामीर आहे. या काराकोरमच्या अगदी काय आहे पामीर सॉरी. काराकोरमच्या अगदी काय आहे पामीरचे नॉट अगदी उत्तरेला आहे म्हणजे पामीर पण गेला. किरथर सुद्धा गेले आणि नॉर्मली जरी थोडा डोकं शांत ठेवून विचार केला तरी पण आन्सर येतं. कोणतं? तर हा आहे झास्कर. हेच झाला मुद्दा. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या ठिकाणी. पामीरचं नॉट कुठे आहे बघा बरं? भारताच्या बाहेर आहे. इकडे हिंदुकुश पर्वतरांग आहे. कुनलुन माउंटेन रेंज आहे. क्लिअर? ही आहे काराकोरम. काराकोरमच्या नंतर आहे आपली लडाख. लडाखच्या नंतर आहे कैलास जी की भारताच्या बाहेर आहे. त्यानंतर पुन्हा जर तुम्ही पाहिलं तर झास्कर आहे. झास्करच्या नंतर आहे इथे तर पीर पंजल आहे आणि लास्टला कोण आहे? हे पीर पंजल आणि लास्टला कोण आहे? तर शिवालिक. त्यांनी काय विचारलंय? पीर पंजल आणि लडाखच्या मध्ये कोण-कोण आहे? आता आपल्या अभ्यासाचा भाग काय असायला पाहिजे? तर लडाख आणि पीर पंजलच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे ही आहे झास्कर पर्वतरांग. ओके. त्यानंतर पुन्हा लडाख पर्वतरांग. त्यानंतर पुन्हा काय आहे? कैलाश पर्वतरांग. गॉट द पॉइंट. तो हा मॅप तुम्ही काय करायचा आहे? एकदम बार-बार बघायचा आहे. ओके. बार-बार बघितलं की त्याचे जिओग्राफिकली आपल्याला लक्षात राहतो. तर झाला मुद्दा. तो अशा पद्धतीने काय आहे? मला हे सांगितलेलं आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जर याचा क्रम लावायचं जर ठरवलं तर बघा, सर्वात उत्तरेला मित्रांनो कोणती आहे? तर काराकोरम. काराकोरमच्या दक्षिणेला कोण आहे? तर या ठिकाणी लडाख रेंज आहे किंवा याला आपण लडाख व्हॅली म्हणतो. आपण त्याला इंडस व्हॅली सुद्धा म्हणतो. त्यानंतर लडाखच्या दक्षिणेला कोण आहे? झास्कर आहे. झास्करच्या दक्षिणेला कोण आहे? तर काश्मीर व्हॅली आहे. काश्मीर व्हॅलीच्या दक्षिणेला कोण आहे? तर पीर पंजल रेंज आहे. पीर पंजल रेंजच्या दक्षिणेला कोण आहे? तर हिमाचल रेंज आहे आणि त्याच्या लास्टला खाली कोण आहे? शिवालिक रेंज आहे. म्हणजे काय? काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजल, हिमाचल आणि लास्टला कोण आहे? तर शिवालिक रेंज. क्लिअर झाला मुद्दा? हे तुम्हाला जसं एखादा निमोनिक्स असतो ना, एखाद्या ओळीमध्ये पण तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. चला, आपला हा प्रश्न या ठिकाणी आहे. नाऊ आता इथे जर तुम्ही पाहिला तर लोकसंख्यावरचा हा प्रश्न आहे आणि वर्ष दिलेलं आहे 2012चं. क्लिअर झाला? जगातील सर्वात लोकसंख्या घनता असणारा काय आहे? देश दिलेले आहेत आणि ते उत्तरच्या क्रमाने लावायचे आपल्याला. प्रश्न बघा बांगलादेश, माल्टा, मॉरिशस, सिंगापूर, मोनॅको आणि बहरीन अशा आहेत. नाऊ आता हा डेटा का कुणाचा पाठ असतो का? हे एक्झामिनरला पण माहीत असतं मित्रांनो. डेटा एक लिमिटेशन आहे ना आपल्या माइंडला. मग एक्झामिनर काय करतो, जेवढा मोठा प्रश्न, तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी काय करत असतो, क्लू देत असतो. आय रिपीट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये जेवढा मी तुम्हाला मोठा प्रश्न किंवा एकदम टफ प्रश्न वाटतोय ना, तर तो सॉल्व्ह करण्यासाठी एक्झामिनर तुम्हाला क्लू देत असतोय आणि तो क्लू जो आहे तो पकडायचा असतो आणि त्याला क्वेशन सॉल्व्ह करायचा असतो. नाऊ हा जर क्वेशन जर तुम्ही पाहिला तर तसाच आहे. कोण आकडेवारी पाठ करत बसणार आहे का? नाही, पण इथे क्लू आहे. ओके. सो तो क्लू आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे आपल्याला. विशेषतः हे आकडेवारीवर किंवा ॲक्चुअल जो प्रश्न असतात ना डेटावरचे त्याच्यावर. इथे जर तुम्ही पाहिला, त्यांनी बांगलादेश दिलेला आहे. लक्षात आलं? आणि इतर जे देश आहेत, हे बांगलादेशापेक्षा काय आहेत तुलनेनं तुलनेनं काय आहेत विकसित आहेत. विकसित आहेत लक्षात ठेवा. विकसित असणं म्हणजेच काय आहे? संधी जास्त असणं. जिथे संधी सुविधा जास्त आहे, तिथे लोकसंख्या काय होते? या ठिकाणी येते आणि जिथे जास्त लोकसंख्या हे काय म्हणतो स्थलांतर करते, तिथे काय आहे? घनता जी आहे, घनता जास्त आहे. जसं की मुंबई, पुणे याचं एक्झाम्पल घ्या. इथे सुखसुविधा जास्त आहेत म्हणून लोकसंख्या जास्त येते. इथे जर तुम्ही पाहिलं, तर या दिलेल्या सगळ्या देशापैकी गरीब देश जो आहे, तो काय आहे? या ठिकाणी चांगला आहे. तर बांगलादेश आहे. तो गरीब देशाकडे कोणी जाण्याचा विचार करू शकतो का? तर नाही आहे. पण ज्याचं सर्वात शेवटी बांगलादेश असायला पाहिजे. लक्षात आलं का? मग आता बांगलादेश आपल्याला समजून आलं.
सर्वात शेवटी आहे. मग याच्यामध्ये ॲन्सर जर तुम्ही पाहिलं, तर बांगलादेश हे कुठे-कुठे आहे बाबा? होय ना? तर हे जर तुम्ही पाहिलं तर शेवटी कुठेच नाही. परंतु 3 ठिकाणी हे इथे आहे, हे इथे आहे आणि एक काय आहे या ठिकाणी इथे आहे. म्हणजेच त्यांनी असं सांगितलंय, की बांगलादेश सर्वात जास्त लोकसंख्येची आहे. पण तसं नाही आहे. दिलेल्या सगळ्या देशापैकी बांगलादेश सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. हे झाला मुद्दा. अर्थात तुम्ही जर तसं जर पाहिलं, तर सर्वात कमी लोकसंख्येचा देश जो आहे तसा मॉरिशस आहे. लक्षात आलं का मुद्दा? मॉरिशस सर्वात दिलेल्या देशापैकी सर्वात कमी लोकसंख्या कोणाची आहे? तर मॉरिशस कारण तो स्मॉल देश आहे. ओके. बांगलादेशापेक्षा. आपलं म्हणून ॲन्सर काय आहे? हे 3 येतं. लक्षात ठेवा मित्रांनो बघा हा प्रश्न तुम्हाला काय सांगून जातो? हा प्रश्न आपल्याला हे सांगतो, की भाई जेवढा जास्त टफ वाटणारा प्रश्न ते क्लू असतो. क्लिअर झाला? सो हा प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्लिअर झाला? नाऊ आता 2012च्या घनतेचा तो 2012 ची होती. आता मी तुम्हाला 25 घनता दिलेली आहे. इथे जर तुम्ही पाहिला, तर सर्वात जास्त घनता कोणाची आहे? तर मोनॅकोची आहे. त्यानंतर नंबर 2 मकाऊ आहे, है ना? मकाऊ आपण म्हणतो ना मकाऊ हं, तसं आहे. त्यानंतर सिंगापूर आहे. त्यानंतर हाँगकाँग आहे. त्यानंतर बहरीन आहे. त्यानंतर मालदीव आहे. आणि लास्टला काय आहे? या ठिकाणी बांगलादेश आहे. ॲक्चुअली इथे आता चेंजेस झालेले आहेत. क्लिअर झाला मुद्दा? तो अशा पद्धतीने हा मोठा वाटणारा प्रश्न आपण काय केलेला आहे? त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. नाव आपले या 2021 चे पार्ट नंबर 1 या लेक्चरमधले 5 क्वेश्चन आपण विथ टॉपिक, विथ नॉलेज, विथ ट्रिक्स अँड टेक्निक्स या दोघांच्याही आधारावर विथ कॉन्सेप्ट क्लॅरिटी याच्या आधारावर मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आय होप की या ठिकाणी तुम्हाला हे जे सेशन आहे हे युजफुल झालं असेल. काय तुम्ही फक्त बार-बार बघा याला. तुमचा कॉन्सेप्ट 100% या ठिकाणी क्लिअर होईल. नाऊ क्लिअर आहे? नाऊ स्टार्टिंगचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, की भारतातील मान्सून जो आहे, त्या मान्सूनचं अनियमित चक्र का सुरू झालेलं आहे मित्रांनो? आणि जे की आपल्यासाठी खूप घातक आहे. क्लिअर झालं? सो याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे, आहे ना? एल निनो, ला निनोचा इम्पॅक्ट आहे. स्थानिक भारतातील असणारं वातावरण, याच्यामध्ये होणारा बदल आहे. अ, त्यानंतर पुन्हा अजून ते मान्सूनचे अंदाज घेण्यासाठी, मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी जे घटक आहेत, या घटकामध्ये होणारे सडनली काय आहेत? चेंजेस आहेत. या एक नव्हे, अर्थात याला ह्युमन सुद्धा जबाबदार आहे आणि याचं मेन कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान जे आहे, हे जागतिक तापमान आणि त्याचं असणारं ते वितरण, हे सुद्धा एक कारण आहे. सो माय डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने 2021 जिओग्राफी 5 महत्त्वाचे इम्पोर्टंट क्वेशन आणि एक्सप्लेनेशन, चॅप्टर, कंटेंट्स, हॅक्स आणि ट्रिक्स एंड टेक्निकच्या बेसवर आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आय विश यू ऑल द बेस्ट वन्स अगेन सगळ्यांना आणि ही सीरीज बघा. त्या सीरीजच्या नंतर नेक्स्ट वाल्याचा जो पार्ट आहे, हा पार्ट लवकरच काय करेल मी पुढच्या सेशनमध्ये पुढचे जे 5 क्वेशन आहेत त्याला करणार आहे. सो वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. गॉड थँक यू.